एज्रा अध्याय 4 बंदिवासातून आलेले लोक इस्रायलांचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधित आहेत असे यहूदा व बेन्यामीन यांच्या शत्रूंनी ऐकले। तेव्हा ते जरुब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष यांच्यापाशी येऊन म्हणू लागले, आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत। अश्शूराचा राजा एसरहद्दोन याने आम्हास इकडे आणून ठेविले, त्या दिवसापासून त्याच देवास आम्ही यज्ञ करीत आलो आहोत। यास्तव तुमच्याबरोबर आम्हासही मंदिर बांधू द्या। पण जरुब्बाबेल, येशुआ व इस्रायलाच्या पितृकुळांचे इतर प्रमुख त्यास म्हणाले, आमच्या देवासाठी मंदिर बांधण्याच्या बाबतीत आमच्याशी तुम्हास काही कर्तव्य नाही। तर पारसाचा राजा कोरेश याच्या आज्ञेप्रमाणे आम्हीच एकत्र होऊन इस्रायलांचा देव परमेश्वर याचे मंदिर बांधणार। तेव्हा त्या देशचे लोक यहुद्यांचे हात कमजोर करून त्यास मंदिर बांधण्याच्या कामी अडथळा करू लागले। त्यांचा संकल्प व्यर्थ जावा म्हणून त्याचशी विरोध करण्यासाठी त्यांनी पैसे देऊन वकील ठेविले। पारसाचा राजा कोरेश याच्या सर्व कारकिर्दीत व पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीपर्यंत हे असे चालले होते। अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या आरंभी त्यांनी यहुदा व यरुशलेम येथील रहिवाशांविरुद्ध एक कागाळी लिहून पाठविली। अर्थहशस्त याच्या कारकिर्दीत बिश्लाम, मिथ्रदात, ताबेल व त्यांचे वरकड स्नेही यांनी या पारसाच्या राजास पत्र लिहून पाठविले। हे पत्र अरामी लिपीत व अरामी भाषेत लिहिले होते। राजमंत्री रहूम व लेखक शिमशे यांनी यरुशलेमेविरुद्ध अर्थहशस्त राजास पुढे लिहिल्याप्रमाणे पत्र पाठविले। त्या प्रसंगी रहूम राज्यमंत्री, शिमशे लेखक व त्यांचे वरकड स्नेही म्हणजे दिनाई, अफर्सथकी, टर्पली, अफर्शी, अर्खवी, बाबेली, शूशनखी, देहावी, एलामी इत्यादी लोक ज्यास महान व प्रतापी आसनपर याने नदीपार आणून शोमरोन नगरात व महानदाच्या पश्चिमेकडील बाकीच्या प्रदेशात वसविले होते, त्यांनी व इतर जनांनी हे पत्र लिहिले। अर्थहशस्त राजास त्यांनी पत्र पाठविले, त्याची नक्कल ही। नदीच्या पश्चिमेकडील आपले सेवक इत्यादी महाराजांना कळावे की जे यहुदी आपणांकडून निघून आले ते आमच्याकडे यरुशलेमेस येऊन पोहोचले। त्यांनी ते बंडखोर व दुष्ट नगर बांधण्यास सुरुवात केली आहे। त्यांनी त्याचे कोट बांधून पुरे केले आहेत व पायाची दुरुस्ती होऊन चुकली आहे। महाराजास हे विदित व्हावे की ते शहर बांधण्यात आले व त्याचा कोट बांधून झाला तर ते लोक खंडणी, कर व जकात द्यावयाचे नाहीत। एकंदरीत महाराजांचा मोठा तोटा होईल। आम्ही तर दरबाराचे मीठ खात आहोत व महाराजांची अशी अप्रतिष्ठा झालेली पाहणे आम्हास शोभत नाही, म्हणून आम्ही पत्र पाठवून महाराजास हे कळवित आहोत। आपल्या वाडवडिलांच्या बकरी आपण शोधून पाहाल तर त्यावरून आपणाला कळून येईल की हे शहर बंडखोर असून राजास व राष्ट्रास उपद्रव करणारे आहे। प्राचीन काळापासून यात राजद्रोह माजत आला आहे व यामुळेच हे शहर उद्ध्वस्त केले होते। आम्ही महाराजास हे निक्षून सांगतो की हे नगर बांधण्यात आले व याचे कोट बांधून तयार झाले तर महानदाच्या पश्चिमेकडे आपला काहीच मुलूक राहावयाचा नाही। मग राजाने उत्तर पाठविले की रहूम राजमंत्री, शिमशे लेखक आणि शोमरोनात आणि महानदाच्या पश्चिमेकडे राहणारे त्यांचे इतर स्नेही यास सलाम इत्यादी। तुम्ही आम्हाकडे पाठविलेले पत्र आम्हासमोर स्पष्टपणे वाचण्यात आले। माझ्या आज्ञेवरून शोध केला, त्यात असे आढळून आले की प्राचीन काळापासून हे नगर राजांविरुद्ध बंडावा करीत आले आहे। बंडावा व राजद्रोह यांचे हे माहेरघरच आहे।
या यरुश्लेमेत पराक्रमी राजे होऊन गेले. त्यांनी महानदाच्या पश्चिमेकडल्या सगळ्या देशांवर राज्य केले. लोक त्यास खंडणी, कर व जकात देत असत. तर आता असे फर्मान फिरवा की या मनुष्यांनी काम बंद पाडावे. मजकडून दुसरा हुकूम होईपर्यंत त्यांनी नगर बांधू नये. संभाळा, या गोष्टी संबंधाने ढिलाई करू नका. राजाची हानी करणारा असा हा उपद्रव का वाढू द्यावा. अर्थहशस्त राजाचे हे पत्र रहूम, शिमशय लेखक व त्यांचे स्नेही यास वाचून दाखविले. तेव्हा ते त्वरा करून यरुश्लेमेस यहुद्यांकडे गेले आणि जुलमाने व जबरीने त्यांनी त्यांचे काम थांबविले. या प्रकारे यरुश्लेमेतील देवाच्या मंदिराचे काम थांबले आणि पारसाचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत तहकूब राहिले.